देवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. चला मी निघतो ऑफिसला. संध्याकाळी करूया ना विसर्जन? हो मी आल्यावर करूया मग. हा निरंजन पण असतील ना विसर्जनाला? माहित नाही काका, कारण ते त्यांना नवीन काम मिळालंय ना, त्याच्याच मागे आहेत ते. आज पण सकाळी लवकरच गेले. बर. हो डबा भरते हा, हा घेऊनच जा. हो. चहा देऊ का रे गोडभर? नाही नको नको, गोटभर म्हणता म्हणता खूप चहा होतो दिवसभरात. भैयासाहेब तुम्हाला? हा द्या अर्धा मला. अरे काय शोधताय तुम्ही? माझं एक महत्वाचं पुस्तक सापडत नाहीये मला. स्वानंदी मला नाही माहिती. तुम्ही ना आजकाल खूप वस्तू हरवता. ऑफिस मध्ये एकदा चेक करा. अगं स्वानंदी, यांचंही एक पॅकेट मिळत नाहीये. म्हणजे सकाळी निघताना खूप शोधत होते ते. मला म्हणाले कुठल्या तरी महागड्या फुलांचं बियाणं आहे ते. मी म्हंटल संध्याकाळी येऊन शोधा. मी काय काय करणार, आणि आपल्या वस्तू त्यांना व्यवस्थित ठेवायला नको का? वहिनी, माझं पुस्तक नाही सापडलं तरी पण चालेल. आधी पाकिट शोध. नवीन काम सुरू झालंय दादाचं, ते महत्वाचं आहे. अरे मुलांनो, माझी ही रुद्राक्षाची माळ मिळत नाहीये कुठे. काका त्या बायकांना सांगा, त्या लगेच शोधतील. बरोबर आहे, पण असं नुसतं सांगून फायदा नाही. आधीच नकाराचा सूर धरलाय बघ दोघींनी. हो हा मग मी शोधतो. नाही नाही, तुम्ही जा कामाला. आम्ही सांगतो यांना. काम करून घेण्याची एक कला असते आणि ती जमते आम्हाला. ओ डबा दे. नीलबाळा हा जरा थांब रे. भैयासाहेब चहा घ्या. मी काय म्हणते, मला सोडतोस का रे? तुम्ही कुठे निघालात? अरे यांना जरा बघून येते ना. संध्याकाळी येते विसर्जनाला. हा भैयासाहेब जाऊ मी? हा जा तुम्ही, संध्याकाळी या. हो हो नक्की. पची मावशी, माझी माझी बॅग घ्या ना फक्त प्लीज. हो देते. नमस्कार. अरे राहू द्यावर. चला शुभम मावत. हो या. येते. या. ए बुलीनो येते ग. ललिताला सांगा. हो चला. ए येतो ग. काका येतो. बाय. ललिता. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.